लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानिनी आणि काव्या किचनमध्ये असतात आणि किचनमध्ये त्या पाथसाठी खिचडी बनवायला काव्याला शिकवत असतात। आता काव्या खिचडी घेऊन जाणारच असते, पण आज काव्या एवढी छान वागत आहे म्हणून मानिनीने तिला एक प्रश्न विचारलेला असतो। काव्या, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू खरंच पार्थच्या प्रेमात पडलीयस का? तेव्हाच आता काव्या म्हणत असते, काकू खरं सांगू का, खूप चांगला आहे तुमचा मुलगा, अगदीच कोणतीही मुलगी सहज प्रेमात पडेल असाच आहे तुमचा मुलगा, पण खरं सांगू मी तुमच्या मुलाच्या आणखी प्रेमात पडली नाहीये। तेव्हाच मानिनी म्हणत असते, मग हे सगळं काही तू करतेस ते? तेव्हाच काव्या म्हणत असते, खरं सांगू काकू, गेल्या 1 महिन्यात माझ्यामुळे पार्थला खूप त्रास झालाय, त्यांना खूप मनस्ताप झालाय, त्यामुळे त्या सगळ्यांची थोडीशी भरपाई म्हणूनच हे सगळं काही मी करत आहे। तेव्हाच मानिनी म्हणत असते, ठीक आहे, तू आत्ता पारच्या प्रेमात पडली नाहीयेस, तुमचं लग्नच अशा परिस्थितीमध्ये झालेलं आहे की तुम्हाला दोघांना एकमेकांना समजून घेता नाही आलं किंवा तुम्ही दोघं एकमेकांसाठी थोडासा वेळसुद्धा देऊ शकला नाहीत। पण माझी खात्री आहे नक्कीच तू प्रेमात पडशील, लग्नानंतर नक्कीच प्रेम होईल असं त्या तिला बोलत असतात। खरं सांगू का, मी रोज देवाकडे हीच प्रार्थना करते, तुझा आणि जीवानंदिनीचा संसार सुखी व्हावा आणि लवकरच तुमचे आयुष्य मार्गी लागावे, मी रोज देवाकडे हीच प्रार्थना करत असते। तेव्हाच काव्या आता इथे पाहतच असते। काव्याने हे सगळं काही करत असताना मानिनीला जो विचार मनामध्ये आला होता त्यामुळेच मानिनी हे सगळं काही काव्याला बोलत असते। आता हे बोलून झालेलं असतं आणि कढईमध्ये शाबू घातलेला असतो, हलवलेलं असतं आणि तेव्हाच मानिनी म्हणत असते, आता झाकण ठेव, मस्त एक वाफ काढूयात, तोपर्यंत तू तुझं आवरून येतेस का? तू तुझं आवरून ये, मग मी तोपर्यंत ही खिचडी डब्यामध्ये पॅक करते। तेव्हाच काव्या म्हणते, हो नक्की कराल का? तेव्हाच मानिनी म्हणत असते, हो नक्कीच करेल, तू जा। असं म्हणूनच आता काव्या खिचडीवर झाकण ठेवते आणि स्वतःच आवरण्यासाठी निघून जात असते। इकडे मात्र मानिनी म्हणत असते, खरंच काव्याचा हा स्पष्ट वक्तेपणा मलाच प्रचंड आवडतो आणि त्यामुळेच आता पार्थ आणि काव्याचा सुद्धा संसार मार्गी लागेल। इकडे आता दुसऱ्या बाजूला जे मुंबईचे क्लायंट आलेले असतात ते नंदिनीशी बोलत असतात। ते म्हणत असतात, तुमचा स्टाफ आणि त्यासोबतच तुम्ही जी योजना इथे कागदावर लिहिलेली आहे ती योजना पाहिली तर खूप मोठी आहे, पण तुमचा हा स्टाफ हे तुम्हाला सगळं जमेल का? तुम्हाला हे सगळं झेपेल का? असंच इथे ती लोक बोलत असतात, कारण हे विदेशातून मुंबईला आलेले क्लायंट असतात आणि आज त्यांनी आनंद निवासला भेट दिलेली असते। म्हणजेच ते म्हणत असतात, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तुमचा स्टाफ खूप कमी आहे आणि तुमच्या कागदावरची जी योजना आहे ती खूप मोठी आहे, त्यामुळे मी हे सगळं बोलते, म्हणून तुम्हाला जमेल का? तेवढ्यातच बाहेर आल्याला जीवा म्हणत असतो, का नाही जमणार, नक्की जमेल, नंदिनीसाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये, त्यांचा स्टाफ जरी छोटा असला तरी सुद्धा नंदिनी हे नाव खूप मोठा आहे। आणि तेव्हाच हसऱ्या जीवाला पाहता क्षणी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। इथे नंदिनी तर शॉकच होत असते, पण जे क्लायंट असतात ते एकमेकांकडे विचारातच पाहत असतात, त्यांना कळत नाही हा मुलगा कोण आहे आणि असा अचानकच इथे कसा आला। आता इकडे दुसऱ्या बाजूला जो पार्थ आहे तो रम्याची वाट बघत असतो, तेवढ्यातच रम्या आलेली असते। ती म्हणत असते, अरे पार्थ काय करतोयस तू, चल ना आपल्याला लेट होईल। तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, हो चल। तर इकडे काव्या ऑलमोस्ट ऑफिसच्या लिफ्ट जवळ येऊन पोहोचलेली असते। काव्या लिफ्ट जवळ येऊन पोहोचते तर इकडे पार्थ आणि रम्या ऑफिसमधून बाहेर पडत असतात। तेव्हाच आता इथे जीवा नंदिनीकडे आणि नंदिनी जीवाकडे पाहतच असते। आता इथे पार्थ रम्याला म्हणतो, रम्या तू पुढे हो, माझा मोबाईल केबिनमध्येच विसरलाय, मी तो घेऊनच आलो। आणि तेव्हाच तो त्याचा मोबाईल घेण्यासाठी केबिनकडे धावतो। इकडे जीवा आल्याबरोबरच ती लोक म्हणत असतात की हे कोण आहेत, आणि तेव्हा जीवा तुम्ही इथे आणि तुम्ही कोण आहात? तेव्हाच मी आता नंदिनीला याची ओळख काय करून द्यावी हे कळत नसतं, पण जीवा लगेचच बोलत असतो, ते महत्त्वाचं नाहीये, सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट कुठली आहे? जीवा म्हणत असतो,
खरं सांगू का तुम्हाला, तर हे सगळं काही इथे नंदिनी मॅडममुळे आहे. आणि ह्या आनंद निवासमधली माणसं जी आहेत ना, ती फक्त खुश नाहीत, तर ती प्रचंड आनंदी आहेत. आणि हे सगळं काही श्रेय इथे नंदिनी मॅडमला जातं. तेव्हाच नंदिनी मध्येच बोलत असते. पण नंदिनी मध्ये बोलत असताना जेव्हा नंदिनीचं कौतुक करत असतो, तेवढ्यातच क्लायंट म्हणत असतात, प्लीज नंदिनी मॅडम, त्यांना बोलू द्या, तुम्ही थांबा. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, हो, इथे आनंद निवासमध्ये येणारा प्रत्येक माणूस हा खूप छान आणि खूप समजूतदार कशामुळे आहे तुम्हाला माहीत आहे, किंवा तो आनंदी कशामुळे आहे माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय नंदिनी मॅडमला जातं. पण फारसं नंदिनी मॅडमला त्यांचं कौतुक केलेलं अजिबातच आवडत नाही. आणि आनंद निवास हे नावच असं आहे की फक्त आणि फक्त इथे ह्या लोकांना कसं आनंदी ठेवायचं आणि त्यांना कसं खुश करायचं हे फक्त आणि फक्त इथे नंदिनी मॅडमलाच माहिती आहे. आणि नंदिनी मॅडमने त्या इथे आनंद निवासमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची खूप छान पद्धतीने इथे काळजीसुद्धा घेतलेली आहे, असंच आता इथे जीवा सांगत असतो. आणि जीवाचं एवढं सगळं काही नंदिनीबद्दल कौतुक करत असताना नंदिनी फक्त जीवाकडे पाहतच असते. तर ते क्लायंट जीवाचं प्रत्येक शब्द प्रत्येक बोलणं ऐकत असतात आणि ते सुद्धा खूप जास्त इम्प्रेस झालेले असतात, कारण त्यांनी आज आनंद निवासला याच कारणासाठी इथे भेट दिलेली असते. हां, आता खरं सांगायचं तर सगळं क्रेडिट इथे त्यांच्या स्टाफला देतात. पण खरं तर कधी कधी त्या माणसावर रागवत असतील, म्हणजे त्यांच्या स्टाफवर रागवत असतील, पण त्या रागवण्यामागचं प्रेम काळजी ही काही वेगळीच असते. आणि तेव्हाच खरं सांगू का तुम्हाला, ह्या आनंद निवासमध्ये असणारे लहान मुलं तरुण मुलं त्यासोबतच म्हातारी माणसं ह्या सगळ्यांची काळजी प्रेमाने इथे घेतली जाते. इकडे आता काव्या लिफ्टपाशी येऊन पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते, ह्या टॉप 3 पैकी एक आर्किटेक्ट बोक्याला मनवण्यासाठी किंवा त्याचा राग घालवण्यासाठी मला किती कष्ट घ्यावे लागतात हे त्या बोक्याला कसं माहिती असणार, हे फक्त इथे मलाच माहिती आहे. ह्या बोक्यासारखीच याची लिफ्ट सुद्धा आहे का, किती वेळची मी इथे वाट बघते पण आणखी लिफ्ट आलेली नाहीये, म्हणूनच काव्याची चिडचिड होत असते. तर इकडे आता जीवा म्हणत असतो, खरं सांगायचं तर माणसांना फक्त खुश ठेवणं महत्त्वाचं नाही, तर त्यांचा आनंद कशात आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आता जेव्हाच इथे जीवा बोलतो, जीवा बोलल्याबरोबरच नंदिनीला ते सगळं काही आठवत असतं. आणि नंदिनीला ते सगळं काही आठवल्याच्या नंतर आता ती जीवाकडे पाहतच असते, कारण जीवाने असं काही सांगितलेलं असतं आणि त्यामुळे नंदिनीला अगदीच ते सगळं काही भूतकाळ आठवलेला असतो. आता क्लायंट म्हणत असतात, दिसतंय ना, सगळं काही दिसतंय यांच्या बोलण्यातून वागण्यातून. त्यासोबतच इथे आनंद निवासमध्ये आल्याच्या नंतर ह्या आनंद निवासमधलं सगळं काही वातावरण हे सगळं काही पाहिल्याच्या नंतर अगदी मन प्रसन्न झालंय आणि सगळं काही एवढं सुंदर झालंय, तर तुम्ही काळजी करू नका. यावेळेस सुद्धा आम्ही इथून जाताना खूप मोठ्या रकमेचा चेक आम्ही तुम्हाला डोनेशन म्हणून देऊ. असं हे सगळं काही ऐकता क्षणी आता सगळ्यांनी भरभरून टाळ्या वाजवलेल्या असतात. आणि आता इथे जे क्लायंट आहेत त्यांचं तर मग मात्र मन सुद्धा आता इथे जिंकलेलं असतं. तेव्हाच आता इथे नंदिनी म्हणत असते, थँक्यू, खरंच आता आम्हाला तुमची सेवा करण्याची थोडीशी संधी द्या. आपण आपल्या कॅन्टीनमध्ये जाऊयात आणि कॅन्टीनमध्ये मस्त थोडंसं काहीतरी खाऊन घेऊयात. तेव्हाच क्लायंट म्हणत असतात, सॉरी पण आम्हाला तुमच्या कॅन्टीनमध्ये नाही येता येणार. तेव्हाच नंदिनी म्हणत असते, का का नाही येता येणार, अहो आम्ही सगळं काही व्यवस्थित सांभाळतो, हायजीन वगैरे सगळं काही मेंटेन करतो. पण तेव्हाच आता ती म्हणत असतात, सॉरी पण तुम्ही असं का म्हणता, मला कळत नाही. तेव्हाच आता त्या क्लायंट जे असतात त्यांच्या मिसेस म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर आता आम्हाला इथे स्ट्रीट फूड खायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आम्ही भारतात आल्याच्या नंतर आणि त्यात सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मुंबईत आल्यावर आम्हाला ते फूड एन्जॉय करायचं आहे. आणि तेव्हाच आता नंदिनीला प्रश्न पडतो, आता सगळं काही कसं मेंटेन होईल आणि त्यासोबतच आता ह्यांना इथे हा आनंद कसा देता येईल. आणि तेवढ्यातच जीवा म्हणत असतो, का नाही, त्याची सुद्धा अरेंजमेंट नक्कीच होईल. आणि तेव्हाच आता इथे नंदिनी जीवाकडे पाहत असते. जीवा असं का बोलत आहे हे मात्र तिला आता इथे समजलेलं नसतं.
पण खरं सांगू का, मला ना चाट खूप आवडतं. आणि तेव्हाच आता इथे नंदिनी बोलत असते, हो चाट तसं सगळ्यांनाच आणि सगळ्याच बायकांना आवडतं. आणि तेव्हा जीवामध्येच म्हणतो, हो खरंच मला तर प्रचंड चाट आवडतं. आणि तेव्हाच तो नंदिनीकडे पाहतो, तेव्हा तो म्हणत असतो, मी फक्त जस्ट सांगितलं. तेव्हाच त्या म्हणत असतात, हो मला खरं तर चाट खायचं आहे. आणि त्या पण सोबतच रस्त्यावरचं चाट खाणं थोडंसं रिस्की आहे. आणि त्यामुळेच नेक्स्ट वीकमध्ये आमची परतीची फ्लाईटसुद्धा आहे ना, त्यामुळेच आता वाटतंय रस्त्यावरचं चाट वगैरे खाऊ नये. आणि तेव्हाच आता इथे जीवा म्हणत असतो, अच्छा तुम्हाला रस्त्यावर सुद्धा जायची गरज पडणार नाही, तुमची ही इच्छा इथेच पूर्ण होणार आहे. आणि तेव्हाच हे बघा, अगदीच तुम्हाला हवं तसं चाट मी ते अरेंज केलेलं आहे. कारण आता इथे जीवाने सगळं काही पाणीपुरीचा बेत इथे केलेला असतो आणि सगळं काही सामान इथे तो इथे घेऊन सुद्धा आलेला असतो. इकडे मात्र जेव्हाच रम्या आता लिफ्टमध्ये जात असते आणि लिफ्टमधून ती पारची वाट सुद्धा पाहत असते, पण अचानकच मध्येच लिफ्ट इथे बंद पडलेली असते. आता लिफ्ट बंद पडल्यानंतर रम्या खूपच जास्त घाबरते. ही लिफ्ट अचानक कशी बंद पडली, म्हणजे आता मला ह्या लिफ्टमध्येच अडकून पडावं लागेल की काय? पण काय हे आता काय करू, कोणाला हेल्प मागू? एक काम करते, लगेचच मी पार्थला फोन करते. ती पार्थला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे लिफ्टमध्ये नेटवर्कच नसतं आणि त्यामुळे ती खूप जास्त इथे हायपर होत असते. आता काय करणार? आणि इतक्यात पार्थ जर खाली गेला तर त्याला तर समजणार सुद्धा नाही की मी लिफ्टमध्ये अडकले, लिफ्ट इथे बंद पडले. हे देवा, आता काय करणार आहे मी? असं म्हणूनच आता रम्या खूपच जास्त अस्वस्थ होते, कारण फोनला नेटवर्क सुद्धा नसतं. इकडे आता पार्थ त्याचा मोबाईल घेण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये आलेला असतो. मोबाईल पाहतो तर आता मोबाईल पाहिल्याच्या नंतर त्याला एक फोन आलेला असतो आणि फोन आल्याच्या नंतर शेवटी त्याला त्याचा लंच हा कॅन्सल करावा लागत असतो, कारण फोन एका क्लायंटचा असतो आणि त्यांना अर्जंटमध्येच एक मीटिंग घ्यायची असते. तेव्हाच आता पार्थने सांगितलेलं असतं, मी माझी क्लायंट जी रम्या आहे किंवा माझी कलिग रम्या आहे तिच्याशी बोलतो. आणि तेवढ्यातच आता डोअर नॉक झाल्याचा आवाज येतो. तो म्हणत असतो, ये रम्या. आता मागे वळून पाहतो तर मागे वळून पाहिल्याच्या नंतर रम्या नसून ती काव्या असते. काव्या जी हातामध्ये टिफिन घेऊन पार्थच्या केबिनमध्ये येत असते. येणाऱ्या काव्याला मात्र पार्थ हा पाहतच असतो, कारण जी काव्या आहे ती आता इथे पायऱ्या चढून आलेली असते आणि काव्या पायऱ्या चढून आल्याच्या नंतर ती घाम पुसत असते. तिला प्रचंड थकवा सुद्धा आलेला असतो. तेव्हा पार्थ हा फक्त आणि फक्त येणाऱ्या काव्याकडेच पाहत असतो. आता मात्र ती जी काव्या आहे ती इकडे पार्थकडे पाहत असते, पण पार्थला तर हे नवीनच वाटत असतं, कारण काव्या इथे कशी हा प्रश्न त्याला पडलेला असतो. ती म्हणत असते, काय मग पार्थ देशमुख, लंच झाला आहे आणि काय हो तुम्ही डब्बा घेऊन आलेला नाहीयेत आणि मी तुमच्याकरिता मस्त साबुदाण्याची खिचडी बनवून आणलेली आहे. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, काय गरज होती घेऊन यायची? पण आता काव्या म्हणत असते, का नाही, लंच झालेला आहे म्हणजेच तुमचं जेवण नसताना झालेलं. आणि काय हो तुम्ही कोणाची वाट पाहत होतात का? तेव्हाच पार्थ म्हणत असतो, हो रम्याची मीटिंग आहे ना त्यामुळे. अच्छा, पण मीटिंग आहे आता, लंच ब्रेक आहे ना, मग मीटिंगपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं आता ही जेवणाची वेळ आहे ना, मग डब्बा आणलेला नाही म्हटल्यावर तुम्ही जेवलाच नसाल ना. ते काही नाही, चला बसा आणि पटकन मी मस्त साबुदाणा आणलेला आहे ना, तो साबुदाणा तुम्ही इथे एन्जॉय करायचा आहे. आणि मी स्वतःच्या हाताने ही साबुदाण्याची खिचडी इथे बनवून आणलेली आहे, ती तुम्ही खायची आहे. तेव्हाच पार्थला तो दिवस आठवतो जेव्हाच इथे फर्स्ट टाइम काव्या त्याच्या ऑफिसमध्ये आलेली होती आणि तेव्हाच इथे ती त्याला म्हटली होती की देशमुखांचं बाळ उपाशी आहे ना, म्हणून त्या आर्किटेक्ट बोक्यासाठी मी इथे खिचडी घेऊन आलेली आहे. आणि तेव्हाच इथे पार्थ किती खुश होता. पण आजचा पार्थ आणि तेव्हाचा पार्थ यामध्ये मात्र जमीन आसमानचा फरक असतो, कारण आता इथे पार्थ जो आहे तो फक्त आणि फक्त काव्याचं बोलणं त्याला आठवत असतं आणि भूतकाळात झालेल्या गोष्टीच इथे आता त्याला आठवत असतात. तेव्हाच आता काव्या म्हणत असते, अहो पार्थ असं काय करताय, घ्या ना पटकन खिचडी खाऊन, तुम्हाला भूक लागली नाहीये का? आणि असं किती वेळ माझ्याकडे बघतच राहणार आहात तुम्ही? तेव्हाच आता काव्याने खिचडीचा टिफिन ओपन केलेला असतो आणि खिचडीचा टिफिन ओपन केल्याच्या नंतर तिने आता तो पार्थ समोर पकडलेला असतो आणि म्हणत असते, हे घ्या पार्थ, मस्त खिचडी एन्जॉय करा.
घ्या ना, असं काय करताय? आणि तेव्हाच पार्थ आता तिच्याकडे पाहतच असतो आणि पाहिल्याच्या नंतर आता इथे ते गाणं प्ले झालेलं असतं प्रेक्षकांनो, ते म्हणजेच की लग्नानंतर होईलच प्रेम. आणि तेव्हाच पार्थचा मूड मात्र खिचडी खाण्याचा नसतो. खरं तर त्याला भूक लागलेली असते, लंच आता कॅन्सल झालेला असतो, पण तरी सुद्धा इथे राग आहे ना, तो रुसलेला आहे ना काव्यावर, मग कशी खिचडी घेणार? मग मात्र तो खिचडी काही घेत नसतो. पण आपली काव्या तर मनवण्याचा काही हट्ट इथे सोडत नसते. ती म्हणत असते, घ्या ना पार्थ, घ्या खिचडी, घ्या, खाऊन घ्या बरं, आणि तुम्हाला भूक लागलेली असेल ना, असं म्हणूनच टिफिन तर समोर असतो. पण पार्थ मात्र फक्त आणि फक्त इथे काव्याकडे पाहतच असतो. काव्या मात्र अगदीच काहीच न झाल्यासारखं वागत असते. चेहऱ्यावरती प्रचंड आनंद इथे तिला दिसत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही जीवा आहे तो म्हणत असतो, वा वा, काय कमाल आहे, आज काय योग जुळून आलेला आहे ना, मला सुद्धा सुचलं पाणीपुरी बनवायची. आणि त्यासोबतच तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज ह्या पाणीपुरीची मी सकाळपासूनच तयारी करत होतो. आणि तेव्हाच क्लायंट म्हणत असतात, वा, खरंच एकच नंबर पाणीपुरी झालेली आहे. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, खरं सांगू का, मला काही पाणीपुरी बनवता येत नाही, पण माझ्या मित्राची आई खूप छान आणि सुंदर पाणीपुरी बनवते, म्हणून हा सकाळपासून सगळा काही तामझाम सुरू होता. मी मित्राच्या आईकडे गेलो आणि तिथून हे सगळं काही अरेंज करून इकडे घेऊन आलो. पण बघा ना, किती योगायोग आहे, तुम्हाला सुद्धा पाणीपुरीच खायची होती आणि तुम्हाला सुद्धा इथे पाणीपुरी आवडते. हे सगळं काही किती जुळून आलेलं आहे ना. ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे जो जीवा आहे तो बोलत असतो. जीवा एवढं सगळं काही भरभरून क्लायंट सोबत बोलत असतो आणि जीवामुळे त्या क्लायंटने आता इथे आनंद निवासबद्दल खूप जास्त वेगळं मत बनवलेलं असतं. ही सगळी काही गोष्ट इथे आता नंदिनी पाहतच असते. तेव्हा इथे क्लायंट पाणीपुरीचं भरभरून कौतुक सुद्धा करताना दिसत आहे. प्रत्येक स्टाफमध्ये सुद्धा पाणीपुरी एन्जॉय होण्याचं सगळं काही सुरू असतं. पण आतापर्यंत तरी नंदिनीने पाणीपुरीला हात सुद्धा लावलेला नसतो. खरं सांगू का, तुम्ही अगदीच आमचं मन जिंकलेलं आहे, मन प्रसन्न झाले. तेव्हाच आता इथे जीवा म्हणत असतो, हाँ वही तो ना, हम तो दिल खुश करना चाहते हैं, अभी तक तो हमने बहुत ज़्यादा हर्ट किया है. आणि तेव्हाच आता इथे तो अगदीच ज्या पद्धतीने बाहेर ठेल्यावरती पाणीपुरी मिळत असते त्याच पद्धतीने इथे डायलॉग मारत असतो. आणि तेव्हाच क्लायंट म्हणत असतात, खरंच तुम्ही तर ना अगदीच ठेल्याची जी काही फिलिंग आहे तीच इथे दिलेली आहे. आणि तेव्हाच आता इथे जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि इथे नंदिनी म्हणत असते, जीवा हे सगळं काही काय आहे, का करताय तुम्ही हे सगळं? पण आता क्लायंट इथे जीवाला म्हणत असतात, नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला, असं का बोलताय? अहो काही नाही, तुम्ही आनंद घ्या, ले लो पुरी ले लो, पाणी ले लो, सभी का आप आनंद ले लो. पण तेव्हाच आता नंदिनीला हे सगळं काही सहन होत नसतं. ती म्हणत असते, हे सगळं काही काय आहे जीवा, हे सगळं तुम्ही का करताय? तेव्हा आज जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, तूच तर म्हणालीस ना की एखाद्याला खुश ठेवायचं नाही तर त्याला सुखी करायचं. आणि तुला तुझं सुख कशात आहे, तुझा आनंद कशात आहे याचं मला उत्तर मिळालेलं आहे. तुझा स्टाफ, तुझं आनंद निवास जर आनंदी असेल, ते जर खुश असेल तर त्यातच तुला सुख मिळत आहे. ही गोष्ट मात्र मला आता इथे समजलेली आहे आणि म्हणूनच मी हे केले. मला माहिती ना तुझं सुख कशात आहे. तुझ्या ह्या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद सुख असेल तर तुझ्या चेहऱ्यावर येणारा आनंद आणि सुख मी पाहिलेला आहे. त्यामुळेच मग मी एक काम केले की ह्या सगळ्या माणसांना खुश करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता ह्या पद्धतीने इकडे जीवाने बनवलेली पाणीपुरी पूर्ण स्टाफ त्यासोबतच आलेले क्लायंट यांनी सुद्धा भरपूर अशी एन्जॉय केलेली असते. आणि शेवटी नंदिनीला सुद्धा त्या पाणीपुरीच्या स्टॉलमध्ये सहभागी व्हावंच लागत असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढाच रंजक असा झालेला आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता जी काही काव्याने खिचडी बनवून आणलेली असते ती खिचडी त्याला ती देत असते. पण आता जो काव्याचा आग्रह असतो तो मात्र इथे पार्थ काही त्याला ते बघवत नसतं किंवा त्याला ते आवडलेलं नसतं. तेवढ्यातच तिथे पिऊन आलेले असतात आणि पिऊन समोरच आता पार्थने जो खिचडीचा डब्बा होता तो त्यांना दिलेला असतो आणि तो म्हणत असतो, हे घ्या काका, तुमचा आज उपवास आहे ना आणि मी आजपासून खिचडी सोडलेली आहे. ही गोष्ट आता पाहता क्षणी मात्र जो काही इथे पार्थ आहे तो पार्थ फक्त आणि फक्त इथे बघतच असतो. त्याचसोबत आता इथे जो काही जीवा आहे, जीवाने मात्र नंदिनीसाठी पाणीपुरी
पाणीपुरी भरलेली असते आणि तो म्हणत असतो, हे घे तुझ्या आवडीची पाणीपुरी इथे तुझ्या समोर आहे. आणि तेव्हाच आता जीवाला नंदिनी म्हणत असते, मला पाणीपुरी आवडत होती पण आता आवडत नाही. आवडणाऱ्या गोष्टी मी आता इथे सोडून दिलेल्या आहेत आणि आजपासून मी पाणीपुरी खाणं सुद्धा बंद केलेलं आहे, सोडलेलं आहे. ह्या सगळं काही आता इथे नंदिनीने बोलल्याच्या नंतर आता मात्र जीवाचा हा प्लॅन सुद्धा पाणीपुरी खाण्याचा फ्लॉप झालेला असतो किंवा नंदिनीसाठी एवढा दिवसभर घाट घातलाय, काव्याने सुद्धा एवढं सगळं केलेलं आहे पण त्याचा मात्र काहीही उपयोग झालेला नसतो. आता इथे काव्या आणि त्याचबरोबर जीवाला ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा यश मिळत नाही. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.